नमस्कार मित्रांनो, मी आहे स्मित आणि आम्ही आज गोंदिया जिल्ह्याच्या अशा एका ठिकाणी आलेलो जिथं चारही बाजू जर तुम्ही पाहिलं ना तर हिरवं हिरवं सुंदर एकदम झाडं, जिकडे तिकडे झाडं, दगडं आणि पक्ष्यांचा आवाज, किलबिटणारे ते पक्षी आणि जिकडे तिकडे जर पाहिलं तर तुम्हाला हिरवळच दिसणार आहे। तर आम्ही आलो आहोत गोंदिया जिल्ह्याच्या अशा ठिकाणी ज्या ठिकाणाचं नाव आहे उमरझरी। आणि उमरझरी हे मला वाटतं सडकवरून तालुक्यामध्येच येते आणि आम्ही इथं आज फोटोशूटसाठी आलो होतो। तर म्हटलं चला थोडासा एक छोटासा व्हिडिओ बनवून घ्यावा आपल्या गोंदियाकरांसाठी आणि लोकांना माहीत व्हायला पाहिजे जे गोंदिया जिल्ह्याच्या पेजवर आपल्याला जोडून आहेत की एक उमरझरीसारखं एक सुंदरसं पर्यटन क्षेत्र आहे जिथे खूप कमी लोक जात असतील किंवा खूप कमी लोकांना माहीत असणार। पण आम्ही जिथं आज आलेलो आहोत ना तर आम्हाला असं वाटलं की चला तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचून तुम्ही पण इथं कधी कधी विजिट करायला येऊ शकता। तर आम्ही आज व्हिडिओ शूट करायसाठी आलो होतो, मी आणि माझे मित्र आहेत मनीष मेंढे आणि जर समोर मागे पाहिले तुम्ही तर सूर्यवंशी, दीपक सूर्यवंशी म्हणून आहेत। तर जर तुम्हाला कधी वाटलं की गोंदिया जिल्ह्यासाठी फिरायला काही चांगलं ठिकाण कोणतं पाहिजे असेल की कोणतं असेल तर तुम्ही नागझिराला, त्याच्यानंतर नवेगाबांना, त्यानंतर त्यापेक्षा छोटे छोटे जर प्लेस तुम्हाला पाहिजे असतील तर उमरझरी ह्या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता। इथं तुम्हाला एक डॅम दिसेल पाहायला, त्याच्यानंतर छोटे छोटे मंदिरं आहेत त्याच्यामध्ये आणि जिकडे तिकडे सर्व ठिकाणी तुम्हाला एकदम जंगलच दिसणार, त्याच्याशिवाय तुम्हाला काहीच दिसणार नाही। आणि पक्ष्यांचा आवाज जे सुंदर असतं तुम्ही कधीही ऐकाल तर तुम्हाला आवडणारच ते बिलकुल। आता आम्ही इथं पाहिलं तर एक मोर उडत चालला होता, तसेच तुम्हाला इथं प्राणीसुद्धा पाहायला मिळणार आहेत। तर नक्की तुम्ही विजिट करा आणि सांगा की तुम्हाला कसं वाटलं हा प्लेस। थँक्यू।